जय हिंद मित्रांनो. आजचा विषय आपला आहे ना, आपल्या महाराष्ट्रीयन लोकांना, या जे आई वडील आहेत जे आमच्यासारखे, त्यांना असं का वाटतं की मुलं चांगली शिकावी, ती चांगली नोकरी करावी, असं का वाटतं? जरी वाटत असलं चांगलं शिकून चांगली नोकरी मिळेल, ते निकाल तुमचा डाऊट दूर झाला आहे. तुम्ही म्हणाल कसं? अनंत नागेश्वर, चीफ इकॉनॉमिक्स ॲडवायझर, ते म्हणते तर इंजिनियर बनू नका, MBA करू नका, MBA करू नका, इंजिनियर बनू नका, ह्यात काही फायदा नाही. त्याच्यापेक्षा तुम्ही प्लंबर बना, वेल्डर बना, कार्पेंटर बना, मेसन बना. असं म्हणण्याचं उद्दिष्ट काय असेल विचार करा. असंच 10-15 वर्षापूर्वी एक मोठ्या व्यक्तीनं बोललं होतं, भाई पकोडे तलो, नोकरी में क्या रखा है. तुम्हाला आठवलं असेल, आता नाव काय सांगत नाही. पकोडे तलो, नोकरी में क्या रखा है. मग आपलंही तसंच झालेलं आहे. म्हणते ते प्लंबरला, वेल्डरला, कार्पेंटरला, मेसनला इज्जत भेटत नाही. त्यासाठी त्यांना इज्जत दिली पाहिजे. जशी जपानला, फ्रान्सला ह्यांच्यामध्ये इज्जत असते. म्हणजे तुम्ही आता सॉफ्टवेअर इंजिनियर बनण्याची गरज नाही, कुठला इंजिनियर बनण्याची गरज नाही, MBA करायची गरज नाही ना. तुम्ही हे धंदे करा. म्हणजे त्या शिक्षणाचं करायचं काय, जे तुम्ही डिग्र्या घेतलेल्या आहेत. मी खास करून महाराष्ट्राचं नाव घेण्याचं कारण काय माहिती आहे का? आपल्याला वाटतं की आपला पोरगा शिकला पाहिजे, या नोकरी केली पाहिजे, या त्यासाठी बोलतो खास तौर पे. मारवाड्याच्या पोराला कधी वाटणारच नाही ते नोकरी कर. त्याला व्यवस्थित लिहायला येत नाही. व्यवस्थित लिहायला नाव दिकाल तो गुजराती ह्याच्यात लिहितो, पण तो बापाच्या खुर्ची बसतो. छोटा मोठा का धंदा असताना तो धंदाच करेल, ते नोकरी स्वप्न बघणार. कारण त्याच्या बापाने त्याला शिकवलं असतं. उद्योगधंद्यात बारका असू दे, पण स्वतःचा पाहिजे या. आणि आपलं कसं आहे, शिक्षणावर खर्च करून 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 त्याला इंजिनियर बनवून, त्याला ही करून पूर्ण पैसे त्याच्यावर टाकून आपण त्याच्यावर डिपेंड राहतो, अवलंबून राहतो की काहीतरी आपल्या परत पैसे देईल. ठीक आहे. म्हणण्याचा उद्दिष्ट, आपल्या मराठी माणसाला प्रत्येकाला असंच वाटतं की आपला पोरगा शिक्षण घेऊन चांगले पैसे कमवल, आम्हाला चांगले सांभाळेल म्हातारपणी, जी पण प्रत्येकाला वाटतं. मलाही वाटतं, त्यात काही विषय नाही. ठीक आहे. पण तेच पैसे थोडकं जे तुम्ही कॉलेजवर ह्याच्यावर शिकत असं चांगली गोष्ट आहे, पण थोडकं पैसे आणखी एका साईडला ठेवा की त्याला व्यवसायासाठी. नाहीच लागला जॉब, नाहीच लागली नोकरी, फॉर्म भरून भरून कटळून गेला असेल तुमचा मुलगा मुलगी, जी पण काय ते, तर काही ना काय तर त्याला उद्योगधंदा करण्यासाठी तुमच्याकडे 4 रुपये असावेत असे मला वाटतं वैयक्तिक. त्याची इच्छा नसली नोकरी करायची, तर त्याचे मन झालंच मला पप्पा नाही नोकरी करायची, तर 4 रुपये त्याच्या व्यवसायासाठी पक्का ठेवा. पण आपली पोरं बी तशीच आहेत ना, नुसती शिकते ती. का शिकते ती, कशासाठी शिकते ती, काय करायची ह्याची काही द्यायची नाही ना, फक्त शिकायचे. कशासाठी शिकायचे, मला काय बनायचे, या कधी बस तयार केली पाहिजे. या मी परवा एका विद्यार्थ्याला कॉलेजला सोडलं.
त्याला विचारलं कुठली साईट आहे, काय आहे. ते म्हटलं सायन्स विचारलं. म्हटलं ओके. मग परत माझा दुसरा प्रश्न असा होता, व्हॉट इज दिस आर्ट. माहीत नाही. हा प्रॉब्लेम आहे. तुम्ही कधी विचारून बघा आपल्या मुलाबाळांना रिएलिटीमध्ये. ॲक्च्युली आपण कधी विचारच करत नाहीत, कॉलेज मध्ये विचारच नाहीत पोरगा खरं शिकतोय का, कसं काय आहे, जे पण काय ते. ह्याच्यावर देखील तुमचं झालं पाहिजे. कॉलेजला महिन्यातून एकदा पक्का भेट दिली पाहिजे आपल्या मुलाबाळांच्याबद्दल पक्का. पालक मिटिंगला अटेंड केलं पाहिजे. नाही केलं तर कम से कम सरांना जाऊन फोन बिन तरी केला पाहिजे वैयक्तिकमध्ये. तेव्हा कुठंतरी आपल्या मुलेबाळं शिकतात का नाही हे कळलं आपल्याला रिएलिटीमध्ये. त्यासाठी शिकतोय, जातोय दररोज कॉलेजला, येतोय माघारी, त्यात काय मजा नाही. ठीक. आता व्हिडिओ मोठा होतोय. दुसऱ्या दिवशी दुसऱ्या विषयावर बोलू आपण. असंच मुलं बालं कशी घडवायचे, कशी काय ते. जय हिंद. आणि कमेंट शेअर पक्का करा.